तर जेव्हा तुकोबाराय सांगतात की भगवंताच्या मागे मागे गेल्याने प्रसाद प्राप्त होतो, ते मागे जाणं कसं, तर तुकोबाराय सांगतात याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. ते मागे मागे यायचंय, पण ते कसं यायचं याच्या अजून दोन अटी आहेत. दोन अटी, ज्याला सब क्लॉज म्हणतो आपण. अगदी न्यायाच्या भाषेत जर सांगायचं झालं, संवैधानिक भाषेत जर बोलायचं झालं, त्याला सब क्लॉज म्हणतो आपण. काय आहे तर तुम्ही मागे मागे या, पण कसे या. पहिली गोष्ट याल तरी या. पहिली गोष्ट यायचं तर या. ऐका, कोणालाही बळजबरी नाही इथे, कोणालाही बळजबरी करून मारून मुटकून आणायचं नाही. यायचं तर या. कोणाची भाषा आहे ही? देवाची. माझी नाही. देव सांगतात याल तरी. सगळ्यात पहिली शब्द यायचं तर या. तुम्हाला सुख हवंय का? नकोय? फिरत बसा संसारात. माझं काही म्हणणं नाही. संसारात दुःख उपभोगत राहा, माझं काही म्हणणं नाही. रडत बसा तिकडे. पण तुम्हाला जर त्यातून बाहेर पडायचंय, तुम्ही जर माझ्या मागे यायची तयारी असेल, तुमची इच्छा असेल तर या. पहिली गोष्ट याल तरी. यायचं तर या. हे भगवंताचं विशेष आहे महाराज. अहो, भगवंताने हा उपदेश केलाय, हे भगवंताचा स्वभाव भगवद्गीतेत पण उघड झालेला आहे. अहो, भगवद्गीतेमध्ये त्या अर्जुनाला 700 श्लोकांचा इतका उपदेश करून ठेवला देवाने. 700 श्लोक सांगितले, आणि हे सांगून झाल्यानंतर अर्जुना तू युद्ध करच असं नाही म्हटले ते. हे तुला मी सांगितलंय ते सांगू. काय सांगितलं शेवट सगळ्यानंतर? विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. अर्जुना, मी तुला हे सांगितलंय. इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. मी तुला इतकं सगळं ज्ञान सांगितलं अर्जुना, याचा अर्थ तू आता युद्धाला सुरू कर असं देव नाही म्हणत. देव म्हणाले आता तुला जे वाटेल ते कर. तुला वाटलं तर युद्ध कर, नाही वाटलं तर घरी बस, नाही तर रडत बस. माझं काही जात नाही, मी माझं काम केलंय. भगवंताचा हा स्वभाव आहे. भगवान म्हणतात अरे तुम्हाला यायचं असेल तर माझ्या मागे मागे या. याल तरी या रे. बर, आम्हाला यायचंय देवा, ठीक आहे, आम्ही तयार आहोत यायला. मग देव म्हणतात आता दुसरी अट. पहिली अट झाली यायचं असेल तर या. दुसरी अट काय आहे? लागे. या लागे शब्दामध्ये भगवंताने परत दुसरी अट घालून ठेवली. यायचं असेल रमत गमत येऊ नका, कीर्तनात बसून झोपा काढत माझ्या मागे येऊ नका. यायचं असेल तर नीट ऐका, जागृत राहा, आणि जागृत राहून घाईने माझ्या मागे या. लागे शब्दाचा अर्थ होतो घाईने. परमार्थामध्ये हळूहळू हळूहळू जाणं नसतं बरं का. हळूहळू जाणं कधी असतं हे मला बोलायचंय, पुढच्या चरणात सांगणार आहे मी. पण परमार्थात यायचं असेल तर हळूहळू हळूहळू कूर्म गतीने आम्ही परमार्थात पाहिजे तेव्हा जाऊ, असं नाही होत. असं नाही होत. तुम्हाला जर परमार्थात प्रवेश करायचा असेल ना, तर तुम्हाला घाई करावी लागते. म्हणून करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थामध्ये हळूहळू येऊन चालत नाही. परमार्थामध्ये एकदम कासवासारखी पावलं टाकत 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 येऊन आणि कधीतरी 15-20 वर्षांनी आम्ही परमार्थी होऊ असं चालत नाही. परमार्थात यायचं असेल तर कसं यावं लागतं? ज्ञानोबारायांना विचारा. ज्ञानोबाराय सांगतात तुम्हाला जर परमार्थिक व्हायचं असेल तर कसं या? तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. तुम्हाला जर परमार्थात यायचं असेल तर झडझडून बाहेर आलं पाहिजे. काय शब्द आहेत महाराज. झडझडून, या शब्दातूनच कळतं किती घाई आहे. झडझडून असं नसतं. झडझडोनी वहिला निघ, ते झोपेतून उठल्यासारखं उगं झडझडोनी असं नाही येत. झडझडोनी वहिला निघ म्हणजे अशी कुणीतरी खटकन मागून मारल्याबरोबर कसा खटकन उठतो माणूस, तसं झडझडवून बघितला. परमार्थात यायचं असेल तर तेवढी तळमळ लागते, तेवढी घाई करावी लागते, आणि तेवढी तळमळ असावी लागते. नाथ महाराजांचा एक दृष्टांत सांगतो. मगाचपासून दृष्टांत सांगितलंच नाही, पुन्हा विचार कराल काय महाराज गोष्टीच सांगत नाही.